हे गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतामध्ये आलो आपण, खूप वेळ झालं पण ब्लॉग काढायला थोडा वेळ भेटला नाही, कारण की स्लरी बनवण्याचं काम चालू होतं, तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला. तर स्लरीवरचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर अवश्य मी खाली मेन्शन केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर थोडंसं वायर जोडायचं काम आत्ता, त्यासाठी थोडंसं ग्लू टेप आणि जे कच्चं रबर असतं त्याच्यानं जोड चांगली होते, ते आपल्याला थोडंसं घेऊन जायचं आहे. तर आपल्या गाडीमध्ये ग्लूवाली टेप आहे का बघायचं, थोडं चेक करूया आपण. हे ग्लूवाली टेप पाहिजे होती आपल्याला. त्याचबरोबर कच्चं रबर काय आहे मी थोडंसं दाखवतो तुम्हाला, ते आपल्याला वायर जोडायची आहे थोडीशी मोटरसाठी, कारण की ती जळाली होती तिथं, ते जोड करायचे आहे. त्यासाठी कच्चं रबर इथं आपलं सगळं सामान ठेवण्यासाठी आपण हे ॲमेझॉनवरून मागवलं होतं. तर गाईज हे बघू शकताय, दिस इज अ कच्चं रबर. बघितलं, थोडंसं आपल्याला कटर पाहिजे. वेर इज कटर. तर मी सॉर्टिंग करून ठेवलं होतं हे सगळं सामान, कारण की प्रत्येक वेळेस कोण घेईल ते कसं पण टाकायचं आणि ते शोधण्यातच वेळ जायचा, त्यासाठी आपण सॉर्टिंग करून ठेवलं होतं. काय मोती, मी 4-5 दिवस झाले येतोय. आल्यानंतर आपला मोती त्याला काहीतरी खायला टाकत असतो. तो आल्यानंतर तर रोज वाट बघतोय, पण आज काय नाही टाकायचं त्याला, संध्याकाळी त्याचा रेस्ट टाईम आहे. तर गाईज समोर बघू शकता आपलं शेततळ आता बऱ्यापैकी फुल भरत आलेलं आहे, कारण की आपली जी लेवल आहे तिथं तुम्हाला दिसत असेल व्हाईट लाईन, तिथपर्यंत आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. तर हे टोटली विहिरीवरती आपण भरून घेतोय. तर थोडंसं बिघाड झालेलं आहे आपल्या मोटरमध्ये, ते मोटर काढायचं काम चालू आहे आणि त्याची जॉईंट करायचं आपल्याला. तर गुलाब भाई येतं आपले ते करतायत, ते व्ह्यू बघून घ्या किती भरलेलं आहे आपलं शेततळ. हे जे वायर आलेले आहेत गाईज, ते बघू शकता, तिथून आपण लाईटचं करंट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं कनेक्शन आहे आपलं मोटरला, जे जॉईंट असतं ते जळालं होतं, तर ते थोडंसं नीट करायला जातं. बाकी शेततळ्यामध्ये पाणी यायला चालूच आहे आणि लेवल हळूहळू वाढते. आता ऊसाला पाणी द्यावं लागतं, तसंच बागा आहेत, आंब्याच्या बागेला आता द्यावं लागतं. मोहर आल्यामुळं हे जे वॉटर लेवल आहे ते आपल्याला मेंटेन करावं लागते. त्याच्यामुळं हे ज्या मोटर आहेत आपल्या विहिरीवरच्या ते कंटिन्यू चालू आहेत. नदीवरच्या नाही आहेत अजून चालू, थोडासा बिघाड झाल्यामुळे त्यांना आपण चालू केलं नव्हतं. पण विहिरीला सध्या पाणी असल्यामुळे आपण विहिरीचा वापर करतो आहे आणि बघू शकता चांगल्या पद्धतीने आता शेततळ हळूहळू भरतं आहे ते. त्याच्यामुळं विहिरीवरच्या थोडं लेट चालू केलं तरी चालतील आपल्याला. तर काहीच समोर बघू शकताय जोड झालेली आहे त्याची, थोडंसं त्याचं ॲडजस्टमेंट करतायत. त्याला एकदा व्यवस्थित सेट केलं त्यानंतर टेस्ट करून बघायचं आपल्याला. बाकी ह्याच्यामध्ये पोहण्याचा आनंद एक वेगळाच आहे. आम्ही असे रेस लावायचो, त्या एंडपासून ह्या एंडपर्यंत जो क्रॉस करेल तो विनर असायचा. पण लहान असताना मध्यभागी यायचो, तिथून नंतर तिकडे रिटर्न जायचो, त्याच्यामुळं ते काही क्रॉस झालं नाही. आत्ता करायला काय हरकत नाही, पण थोडासा जो कागद आहे तो खराब झालेला आहे उन्हामुळे, त्याच्यामुळं आपण जास्त ट्राय केलेलं नाही ह्याच्यामध्ये. बाकी असं मोटर वगैरे काय खराब झाल्या तर ते रिपेअर करण्यासाठी जावंच लागतं आतमध्ये, त्यासाठी आपले गुलाबबाई गेले होते, ते रिटर्न येतात आता बघू शकता. बाकी वातावरण एकदम सायलेंट आहे, फक्त पाण्याचा आवाज आहे आणि वारा सुटलेला आहे भरपूर. हे जे पानं वाळून पडले त्यांचा आवाज येतो फक्त. वातावरण एकदम पीसफुल आहे. तिथं लाईटचं कनेक्शन आहे, ते सध्या जोडून एकदा मोटर चालू करायचं प्रयत्न करतो आपण. जर ती जोड व्यवस्थित झाली असेल त्यामुळे चालू होईलच. आता बघूया आपण नेमकं काय होतं ते. चालू झाल्यानंतर ड्रम थोडेसे हलतात, कारण मोटर एकदम खाली जाते. बघू, लेट्स सी.
व्हॉट हॅपन. बाकी ह्याच्यामध्ये काहीच मासे भरपूर आहेत, फक्त की आता एरिया जास्त असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. पण जर वातावरण शांत असेल सायंकाळच्या ठिकाणी ते कडेवरती येतात. असे एकदम मेलेल्या टाईप असतात ते, तर कडं लिहून पडतात आणि जर आपला आवाज आला तर ते निघून जातात एकदम. वेगवेगळ्या कलरचे आहेत. एकदा मला दिसले होते ते बाय चान्स, कारण मी खूप वेळ बसलो होतो इथे एकांतात पीसफुल वातावरणामध्ये, तर दिसले होते मला. आणि अचानक अशानंतर उड्या मारतात, काहीही करत असतात ते मासे. फक्त वातावरण शांत पाहिजे आणि इव्हिनिंगचा टाईम पाहिजे, असं उन्हामध्ये ते नाही येत. त्याच्यामुळं आणि आपण ह्याच्यामध्ये मासे सोडलेल्याचा फायदा काय झाला तर ह्याच्यावर बघू शकता तुम्हाला शेवाळ्याचं प्रमाण कुठेही दिसत नाही. शेवाळं झालं असतं, नाहीतर उन्हामुळे शेवाळं लगेच होतं. पण आपण मासे सोडलेले आहे त्यामुळे घाण तुम्हाला फक्त काय दिसत असेल, हा पाला पडलेला दिसत असेल, बाकी घाण म्हणलं तर काही सुद्धा नाही. हे माशाचा इफेक्ट आहे. मासा असल्यामुळं पाणी एकदम स्वच्छ राहते आपलं. त्यांना खाण्यासाठी पण भरपूर आहे, कारण की आपलं विहिरीतून असेल किंवा नदीचं पाणी असेल त्यातून जे येतं घाण त्याच्यावरती त्यांचं चालतं आणि अधूनमधून आपण काही टाकत असतो त्यांना, त्याच्यामुळं त्यांचा खाण्याचा काही इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे पाणी एकदम साफसुथरं राहते, बघू शकताय तुम्ही. बाकी इकडं आपला द्राक्षाचा प्लॉट आहे, खाली कांदे आहेत, कांद्या शेजारी कांद्याचा दुसरा प्लॉट आणि इकडं ऊस लावलेला आहे. आणि तिकडे समोर दिसत असेल तुम्हाला ते आपलं शेताफळ आहे. इथून बरंचसं क्षेत्र कव्हर होतं आपलं शेताचं. तर काहीच थोडं आबावाला लुक करूया का आपण. उघडावं लागतं तसं. कसं आहे हे आबाचा बाग आहे, तर आता मीच घेऊन फिरतोय. आपण दिलेलंच नाही, जसं व्हिडिओ शूट केला आहे तसा तो माझ्याकडेच आहे. ठीक आहे, बघू आता दुसरा व्हिडिओ शूट करायचा तेव्हा देऊन टाकू आबांना. आबांचं घेऊन टाका म्हणायचं तुम्ही, कारण की कशाला उगी जास्त दिवस आबांचं ठेवायचं आहे आपण गाईच. तर थोडासा इंस्टाग्रामसाठी एक व्हिडिओ शूट करायचा आपल्याला, जे की आपण आता स्लरी बनवलेली आहे. तर ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती आय होप पाहायला भेटेल, जर व्यवस्थित ते त्याचं स्क्रिप्टिंग झालं, मला ते व्यवस्थित जमलं तर नक्कीच मी ते पोस्ट करणार आहे. आणि जो आबाचा आणि रवीचा पहिलावाला व्हिडिओ होता तो काल यूट्यूबवरती लाईव्ह केलेला आहे, शॉर्ट अपलोड केलेला आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत ती पाहिली नसेल तर कृपया आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही शॉर्टवरती क्लिक करून पाहू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. आणि कसं झालं काय झालं थोडंसं सांगू शकता कमेंट्समध्ये तुम्ही, कारण की थोडीशी वेगळ्या प्रकारची ऊर्जा भेटते. त्याच्यानं कळतं आपल्याला आपण करतोय ते बरोबर आहे चुकीचं आहे, आपल्याला अजून काय अपग्रेड करायला पाहिजे काय नाही. त्याच्यामुळे तुमचे जे राय आहेत कमेंट्स आहेत त्या थोडेसे तुम्ही पाठवत जा. अवघडची मज्जा बघू शकता, गुलाबभाई तिथं मस्तपैकी आंघोळ करतात झाडाखाली. जे आपली टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी येतं त्याच्या खाली आंघोळ करतात, कारण की आपण आंब्याला पाणी सोडलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असेल इथं पाणी हे आंब्याला सोडलेलं आहे. हे भरलं की इथं कडनी सरळ वाहत जातं आंब्याला, कारण की आपल्याला आंब्याचं मार्केटिंग चांगलं करायचं आहे म्हणल्यावर त्या क्वालिटीचे आंबे आले पाहिजे. त्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न चालू आहे. तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स. तर काहीच बघू शकता स्लरी आपली तयार झालेली आहे योग्य प्रकारे, जी की याला 4-5 दिवस योग्य प्रकारे मिक्स करायचं. त्याच्यानंतर जे आपलं इथं ड्रम दिसतोय त्याच्याद्वारे आपण आपल्या फिल्टरला सोडतो. फिल्टरमधून म्हणजे आपल्या बागेंना ज्या नीड असेल त्याला सोडलं जातं. तर बघू शकता चांगल्या पद्धतीने आता तयार झालेली आहे ती. त्याला फक्त आता मिक्स करायचं आपल्याला सकाळ संध्याकाळ. बाकी जनावरं त्यांच्या युज्युअल टाईमनं गेलेले आहेत दिवसभर चरण्यासाठी. आता थोड्या वेळ ते येतील, त्याच्यानंतर मग आहे ते शेड्यूल चालू होईल. तर काही जे ज्वारीचं पीक होतं त्याच्यावरती थोडंसं आपल्याला थोडासा व्हिडिओ बनवायचा होता, छोटासा एक मेसेज द्यायचा होता. तो मी देण्याचा प्रयत्न करतोय, तो शूट झालेला आहे. तर आय होप की तो चांगला होईल. माझा बेस्ट देण्याचा मी प्रयत्न केला आहे, कारण की एकदम डोक्यामध्ये आयडिया आली की बाबा हा असं आपण करू शकतो, तर लगेच शूट केलेला आहे मी ना त्याच्यावर कोणता जास्त विचार केला आहे. तर आय होप की तो चांगला होईल. तर ज्वारी पण चांगल्या पद्धतीने आलेले आहे आणि बघूया आता कसा व्हिडिओ होतोय, त्यासाठी स्टे ट्यून. हे गाईज, तर थोडंसं आपल्याला बाहेर काम होतं, ते काम कंप्लीट करून आपण घरी रिटर्न आलेलो आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. जास्त काही नव्हतं आज आपल्या शेतामध्ये, काम होतं फक्त ते मोटर आपल्याला दुरुस्त करायची होती, जे की जी जोड होती, आणि स्लरी बनवायचं काम होतं. स्लरी बनवायचा व्हिडिओ आधीच आपण ते तयार केलेलं आहे.
त्याच्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. तर ती मोटर ती व्यवस्थित आपली झालेली आहे, चालू झालेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करायचा होता, तो शूट केला. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बाहेर काम होतं, ते काम कंप्लीट करून आपण रिटर्न घरी आलेलो आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.